point wherein you will be required to provide an undertaking that the management shall be absolved of any responsibilities and liabilities related to your prior employment. If he comes and troubles you or something, if it does something, you shall take the responsibility. That's all. That is all. And I told you that, and we will put that undertaking. Without, we have referred this matter to you, then I'll put it here. आम्हाला भरपूर तुमचं सहकार्य पाहिजे आणि आमचं कॉलेज तुम्ही भरभराटीला आणलं पाहिजे. त्यासाठी काय मदत लागेल ती मी तर तुम्हाला सांगितलं, तुम्ही सांगाल त्यावेळेस मी हजर आहे. सगळी कामं करू आपण, सेक्रेटरी पण हजर असतात. असे काय महत्त्वाचे विषय असतील तेव्हा तुम्ही ते ऑफिशियल करून मॅनेजमेंट जवळ ठेवलं का मॅनेजमेंट तुम्हाला चांगलं वाईट काय ते सांगून देईल. तुमचं अप्रुव्हल नसेल तर मी पुढे जाऊ शकत नाही सर. नाही जाऊ शकणार, कारण लागेलच ती रिझोल्युशन कुठल्याही कामासाठी असेल. न्यू एक्सटेन्शन घ्यायचं असेल, न्यू एडिशन कोर्स टाकायचं असेल तरी अजिबात असं नाही होणार की इंडिपेंडेंटली मी माझं नाही सर. विथ कन्सल्टेशन ऑफ मॅनेजमेंट काउन्सिल ओनली आय विल गो अहेड. आणि पुन्हा एकदा टाईमच्या बाबतीत तुम्ही बंधन ठेवू नका, जास्ती वेळ द्या आम्हाला, कारण भरपूर आपल्याला सेटअप नवीन करायचं आहे. पूर्ण असंच समजा नवीन सेटअप करायचं तर वेळेचं बंधन नसावं अशी आमची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. वेळ तुम्ही घरी जाऊन जेवण आहात ते चाललं, आता आराम करून पण आम्हाला तुम्ही वेळ द्या. नाही हे सगळं पूर्ण रेग्युलर करण्यासाठी मेहनत करावी लागेल, सोपं नाही आहे. कारण मागच्या सगळ्या त्यांनी खूप गोंधळ घालून ठेवले. खूप आहे सर. आता आय कांट पुट ऑल द थिंग्स ना, सर्व गोष्ट आताच पहिल्या मीटिंगमध्ये मी सांगितल्यावर तुम्ही लोकांना पण त्रास. काय झालं आता आम्ही सर्वजण नवीन 1 वर्ष 2 वर्ष आम्ही पहिल्या वर्षभरामध्ये स्कूल पूर्ण जवळजवळ 95% 99% क्लिअर केले. स्कूलचे सगळे इश्यू. हा रोस्टर नसेल ना सर तर तिकडे स्कूलमध्ये RTIचा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. जी RT आहे ना, राईट टू एज्युकेशन, बिकॉज वन्स इट कम्स अंडर मायनॉरिटी, ती जी सर मिड डे मील, युनिफॉर्म, पुस्तक याचं टेन्शनच नाही येणार, कारण आपण नॉन मायनॉरिटीला आलोय ना. असं तर ती RTIची काय नाही आपल्याला टेन्शन येणार. लेकिन आता दुसरा उपाय नाही. वी हॅव कम इन टू द कॅटेगरी ऑफ नॉन मायनॉरिटी. ते झालं. आता इकडचं क्लिअर झालं म्हणजे मग हे सगळं स्कूल कॉलेज एका सॉफ्टवेअर चाललं. त्यामुळे वर्षभर तुम्हाला याच्यात खूप मेहनत आहे. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो. With these words of Guru Brahma and Guru Vishnu, I would like to introduce myself. माझं पूर्ण नाव डॉक्टर गोंजाल्वेस शेरिन थॉमस आणि मी कल्याणचे रहिवासी 1997 पासून आहे. माझे शाळेचे शिक्षण वगैरे सेंट अँटोनीज पाडवा हायस्कूल इथे झालेलं आहे. मी 11वी ते BCom पर्यंत RKT कॉलेज उल्हासनगरमध्ये केले. बाकी मास्टर डिग्री जी आहे MCom ती पुणे युनिव्हर्सिटीतून केले. MA इकॉनॉमिक्स पुणे युनिव्हर्सिटीतून केले, ज्यामध्ये डिस्टिंक्शन आहे मला. आणि BEd मुंबई युनिव्हर्सिटीतून 2008ला पूर्ण केलं. 2009ला मी CET म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जी असते टू बी अ रेकग्नाइज्ड असिस्टंट प्रोफेसर, I cleared my SET exam in commerce in 2009, and these are the eligibility exams which we need if we want to be approved teachers from university. And in the year 2009 I did my MPhil. माझं 2009मध्ये मास्टर्स ऑफ फिलॉसॉफी झालेलं आहे आणि 2021मध्ये फायनली मी PhD इन कॉमर्स आणि मॅनेजमेंटतून पूर्ण केलं. 2004ला मी प्रगती कॉलेज जॉईन केलेला सर. हा माझ्यासाठी पहिला डोंबिवली सर. त्यामध्ये डॉक्टर AP महाजन सर, ज्योती पोहाने मॅम आणि डॉक्टर किशोरी भगत जी आता डीन आहे कॉमर्सचे, यांच्या अंडरमध्ये माझी सर्व्हिस होती. 2004ला प्रगती कॉलेजला 1च वर्ष केलं, कारण तोपर्यंत साकेत कॉलेज आला. त्यांनी बोलले की इथेच कंटिन्यू करा. तर मी कल्याण टू डोंबिवली कशाला ट्रॅव्हलिंग, कल्याणचं कल्याणमध्येच झालं. साकेतला 2004ला जॉईन केलं. 2004 पासून 2017पर्यंत मी तिथे सर्व्हिस केलेलं आहे सर. आणि तिथे 2009ला माझी जी सर्व्हिस आहे ती अप्रूव्ड झाली, कारण 2009ला माझा सेट कंप्लीट झाला.
तर तिथे पॅनल इंटरव्ह्यू वगैरे देऊन माझी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईतून अप्रुव्हल आले असिस्टंट प्रोफेसरची. त्यानंतर तिथे आम्ही नॅकचा कारोबार पूर्ण करून दिला. पहिल्या सायकलमध्ये त्यांना बी ग्रेड मिळाला सर. आणि आपल्या इकडे जे सर होते VK मिश्रा सर, तेव्हा ते तिथे प्रिन्सिपल होते आणि मी नॅक कोऑर्डिनेटर होते त्यांच्यासोबत. असं आम्ही 2017ला त्यांना पहिलं सायकल पूर्ण करून दिलं सर. तिथेच मी प्रोफेसर इन चार्ज ऑफ कॉमर्स होते. इन बिटवीन इफ आय से इट्स ओके और कंटिन्यू ऑल इन मराठी सर. डिपार्टमेंट होते, व्हाईस प्रिन्सिपल होते सर, एक्झामचे कोऑर्डिनेटर, लायब्ररी कमिटीचे, असे भरपूर एक आम्ही तिथून शिकून गेलो. फक्त असं एक हे झालं की कल्याणमध्येच राहून गेलो सर. मला 2009मध्ये जेव्हा माझी जी सेट एक्झाम पूर्ण झाली आणि मी अप्रूव्ड प्रोफेसरसाठी होते, तेव्हा सोमय्या कॉलेजमध्ये मेरिट लिस्टमध्ये माझं सिलेक्शन झालेलं. तिथे कसं थोडं 7चा पहिलं लेक्चर असायचं 7 वाजता. इथे पण आपला डिग्री कॉलेज 7 वाजताच आहे, तर आपल्याला कल्याणतून विद्याविहारपर्यंत लांब होतो. मी तिथे जॉईन पण केलं सर. पॅनल इंटरव्ह्यू मी क्लिअर केले, मी मेरिटमध्ये आले, माझं पहिलं सिलेक्शन झालं. आणि असं झालं की थोडा प्रवास किंवा थोडं कल्याणतून जाणं येणं सोडून ते मी एक चांगली संधी स्वतःहून मी लिहून दिली की मला नाहीतर आता सर आपण कुठेतरी अजून पुढे गव्हर्मेंटचा पॅनलमध्ये किंवा चांगल्या अजून पदवीमध्ये होणार होते. तर ती संधी म्हणजे कल्याण करून असं झालं सर. आणि प्रगती पण तसंच झालं की कल्याणतून डोंबिवलीला कशाला, कल्याणमध्येच बघून असं कल्याणचेच पूर्ण रहिवासी झाले. फायदा असं झालं सर, आता आपली पोरं इकडची पूर्ण ओळखतात मॅडम. असं कुणी आपण घराबाहेर पडलो की लोकांना माहिती आमचे मॅडम आहे, कारण 2004 ते आतापर्यंत आपण शिक्षण क्षेत्रात आहोत सर. असं नाही की आपण डायरेक्ट 1 वर्ष असं झालं. म्हणजे आम्ही 11वी 12वी 13वी 14वी 15वी आणि मॉडेल कॉलेज जे डोंबिवलीला आहे ना सर, तिथे मी PG टीचर रेकग्नाइज्ड आहे मुंबई युनिव्हर्सिटीचे. म्हणजे तिथे मी 2010 पासून 2016पर्यंत तिथे MCOMचे पोरांचे सॅटर्डे संडे फ्रायडे इव्हनिंग आय यूज टू गो अँड टेक फॉर PG क्लासेस only for postgraduate. There they have all PG courses. They have MCOM in banking and finance, MCOM in management studies. एकूण 21 वर्षाचं सर माझ्याकडे सर्व्हिस आहे आणि अप्रूव्ड सर्व्हिस 2009 पासून आतापर्यंतचं डेटपर्यंत आहे सर. एकदम माझं हे म्हणणे हे अकॅडमिक झालं सर. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये नॅकचं तर आपण भरपूर काम केलं सर. ते सोडून इतर बॉम्बेच्या कॉलेजमध्ये पण आम्ही मॉक द्यायला जातो. नॅक का मॉक म्हणजे काय कमी आहे, काय त्यांना नॅकसाठी अजून चांगलं करावं, तर असं आम्ही करीबन 4 कॉलेजचं करून दिलं आहे सर. निर्मल कॉलेज म्हणून कांदिवलीला आहे आणि श्रीराम कॉलेज इट इज ॲट बांडू. वी हेल्प देम टू विथ देअर सेकंड सायकल. जसं आपला हा कॉलेजचा पहिला सायकल झालेला आहे सर. आता 5 वर्षानंतर आपल्याला दुसरा सायकलला जायचं आहे, तर ते श्रीराम कॉलेजचं आम्ही नॅक मॉकमध्ये त्यांना सेकंड सायकलला मदत केली. त्यांना पण B ग्रेड भेटला. आणि मात्रे कॉलेज आहे ना सर, भिवंडीला मात्रे कॉलेज आहे, तिथे पण त्यांचं पहिल्या सायकलमध्ये आम्ही त्यांचं मॉक टेस्ट किंवा नॅक मॉकमध्ये त्यांना खूप भरपूर असिस्टन्स दिलेला आहे. तर अशी नॅकची आहे सर एक्सपिरियन्स. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हमध्ये सर आता जर माझं प्रिव्हियस कॉलेज बघितलं तर तिथे फक्त असं नाही की आपण प्रिन्सिपल आहे असं नाही, भरपूर एक त्यांना आम्ही चांगलं करून दिलं आहे सर. तिथे कसं कॉमर्सचं ज्युनियरचं 2 डिव्हिजन होते, आज 14 डिव्हिजन आहे सर त्यांच्याकडे ज्युनियरचा. 11वी आणि 12वी सायन्स आणि कॉमर्स मिळून. आणि तिथे डिग्रीला सर जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा फक्त 2 प्रोग्राम होते, म्हणजे BMS आणि BSc IT. अँड सर आफ्टर दॅट वी ब्रॉट 1 मोर डिव्हिजन ऑफ BMS. वी बॉट 2 न्यू प्रोग्राम्स. 2 अजून नवीन प्रोग्राम आम्ही ॲड करून दिलं त्यांना. BCom अकाउंटिंग आणि फायनान्स आणि BA MMC हा 2 प्रोग्राम विद्यापीठाकडून आपण तिथे सुरू करून दिले आहे सर. तिथे पण पहिलं सायकल भरपूर एक काम केलं सर, एकदम जीतोड मेहनतनी केलं आहे सर. आणि त्यांचं पण आता कसं विद्यापीठांनी 158 कॉलेजला नोटीस पाठवली आहे, म्हणजे तुम्ही जूनपासून ॲडमिशन
नाही घेऊ शकतात कारण तुमच्याकडे नॅक नाही आहे म्हणून. तर आता त्या कॉलेजला किंवा आपल्या ह्या कॉलेजला पण बघितलं की असं टेन्शन नाही येणार कारण नॅकचं आपण त्यांना पहिल्या सायकल करून दिलं आहे. म्हणजे आपल्याला ती नाही की बाबा जूनपासून पोरं नाही, ॲडमिशन नाही, अशी अवस्था नाही आहे सर. इतकं अपलिफ्टमेंट करून दिलेलं आहे सर आणि दिनरात मेहनत केली आहे सर. असं हे नाही की बाबा आपण प्रिन्सिपल आहे तर नाही, बाकी करणारी लोक आहे, करून घेतलेलं काम आहे. पुढे बोलायला गेलं सर तर UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनकडून माझा पहिला ओरिएंटेशन प्रोग्राम असतं. ते आपल्याला आपल्या करिअरसाठी, आपल्या प्रोफेशनल ग्रोथसाठी एक ओरिएंटेशन, 3 रिफ्रेशर असं ओरिएंटेशन UGC HRDC बिर्ला कॉलेजतून A ग्रेडनी केलेलं आहे सर. आणि एकूण 3 रिफ्रेशर प्रोग्राम केलेला आहे अंडर UGC HRDC फ्रॉम डिफरंट कॉलेजेस, युनिव्हर्सिटी ऑफ गोवा, युनिव्हर्सिटी ऑफ केरला. शॉर्ट टर्म प्रोग्राम एकूण 4 शॉर्ट टर्म प्रोग्राम केलेला आहे सर. ते पण UGC MMTTचं सेंटरमधूनच केलेलं आहे. आणि आपला कंटिन्युएशनचं काम असो, युनिव्हर्सिटीचं एफिलिएशनचं असो, एलिजिबिलिटीचं असो, असं जे डिपार्टमेंटल काम आहे ते पण आपण आपल्या एक्सपिरियन्सनी हँडल करतो. बाकी विषय तर भरपूर आपण मुलांना शिकवलेलंच आहे. हे माझं अजून आहे बोलायचं सर. भरपूर आहे. आमचं मॅनेजिंग काउन्सिलचं म्हणणं असं आहे म्हणजे जे जॉईन करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पिक्चर क्लिअर करून देणार आहे. ह्या पॉईंट अनुसार तुम्ही काम केलं कारण बघा 5 तास आहे, 5.5 तास आहे, आम्हाला फक्त तुमच्याकडून कॉलेजचं काम आहे बस. त्यानंतरचं तुम्ही गेट बाहेर गेले बट एटलीस्ट वेन यू आर देअर इन द कॉलेज यू शुड कम्प्लीट कॉलेज. असं आपण एक पॉईंट्स बनवले आहे. ते त्यांना यावर्षी घेतानाच आपण सांगणार आहे याप्रमाणेच असेल तुम्हाला प्लीज. येस. आणि त्यामध्ये त्यांचे कॅप असो, युनिव्हर्सिटीचे काम असो, आता काय नसतं सर्व ऑनलाईन झाले. पहिलं कसं होतं ऑफलाईन घ्यायचे आपण फॉर्म घेऊन जाऊन युनिव्हर्सिटीला द्यायचे, ती पद्धतच नाही राहिली. आता फक्त एक क्लिक केलं ना तुम्हाला तुमच्या कॉलेजचं सर्व माहिती ऑनलाईन मिळेल आणि ते आपण कोणी काय करू शकत नाही. ती डेटा त्यामध्येच आहे सर. आणि तुमची डेटा तुमचंच कॉलेजला लागणार आहे, आमची डेटा आमचंच कॉलेजला लागणार आहे. कोण घेणे काही करू शकत नाही. फक्त आता सर्व सिस्टमवर आलं. एक क्लिक दाबा, कुठले पोरं आहे, कुठल्या प्रोग्रामला काय, त्याचं नाव, कॅटेगरी सर्व येतो, फीस पण येतो. आणि आता NEP आलं आहे सर, न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, त्यामध्ये भरपूर सिस्टम बदलून टाकलं आहे सर. 11 विषय. आता कुठल्या तरी एका स्टुडंटला आपण बोलू सांगणे 11 विषयांची नावं त्यालाच माहिती नसणार आहे सर. त्याच्याकडून 5 विषय होत नव्हतं. जे करणारी पोरं ते करतात, त्यांची IQ चांगली आहे सर, ओके. बट व्हॉट अबाउट ॲव्हरेज स्टुडंट? दे कांट रिमेंबर नेम ऑफ दिस 10-11 सब्जेक्ट्स. दिस इज द सिच्युएशन अंडर NEP.